होळी रे होळी पुरणाची पोळी असं म्हणत मी ना व्हिडिओला सुरुवात करते. तर लेट येतोय व्हिडिओ, पण होळीच्या आणि धुलीवंदनाच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज आहे होळी, तर ना मला पुरण शिजत घातलं होतं मी, आणि पोळ्या पण करून घ्यायच्या होत्या. पण मी काय केलं होतं, नैवेद्यापुरत्याच 2 पोळ्या बनवल्या होत्या. पोळ्या एवढ्या छान झाल्या होत्या ना, मस्त गुबगुबीत आणि टम्म अशा फुगल्या होत्या. मस्त अशा पोळ्या करून घेतल्या मी नैवेद्यापुरत्या, आणि बाकीचं पण आवरून घेतलं. कुरडई तळून घेतली, भजी पण करून घेतले, आणि ना पापडी तर माझ्याकडे नव्हती म्हणून पापडी नाही तळली मी, फक्त कुरडईच बनवली. आणि आमटीला आहे ना आम्ही सार बोलतो, तर सार पण तयार होता. लगेच नैवेद्याचं ताट पण बनवून घेतलं, आणि मला खाली ना होळीला जायचं होतं. त्याच्यासाठीच आम्ही दोघी तयार झालो होतो. तर भक्तीला आणि मला खाली जायचं होतं. तर खाली गेलो तर बाकीच्या बायकांना आहे ना, म्हणजे पूजा वगैरे करून गेल्या पण होत्या, आणि होळी पण अर्धी ना विजत आली होती. तर पूजेची मजा आज आहे ना अशी आली, की एवढे चटके मला बसत होते ना होळी म्हणजे पूजा करताना, कारण ती अर्धी विजून गेली होती. दरवेळेस कसं असतं, जेव्हा होळी लागते ना तेव्हाच आम्ही जातो, पण ह्या वेळेस मला स्वयंपाक वगैरे करायला दुकानावरून यायला आहे ना लेट झालं होतं. त्यामुळे सर्वच लेट झालं. पण एवढे चटके बसत होते का काय सांगू. असो, देवीला नमस्कार वगैरे केला आणि घरी आलो. तर बाकीच्या पोळ्या मला करायच्या बाकी होत्या, त्या करून घेतल्या. आणि भक्ती ना मला चिडवत होती, मम्मी आज तुझी पूजा कशी झाली. म्हटलं बाय असू दे, मला एवढे चटके बसत होते, आता तुला काय सांगू. पण तरी पण मी मनोभावे पूजा केली आणि घरी आले. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.